अर्जुन. व्हॉट द हेल गौरी, काय चाललंय? हे डुकरा, तुमच्यासारख्या चमडी मुलांमुळे ना मुलींचा प्रेमावरचा विश्वास उडतो. काय काय बघतो काय? हा, चल निघ निघ इथून. हे शिवायला जायला सांगा, नाहीतर ह्याला बाहेर जायला सांगितलं. हा आत कुठे गेला? डोळे कोणाला दाखवत आहे? हा, चल निघ. शिवा शिवा, हे काय चाललंय? काही नाही, मी समजवतो तुला. आधी तू हिला सांभाळ, ठीक अरे आहे? चल मी निघतो, बाय. तू कुठे चालला? तू कुठेही जात नाहीये. शरीराला सांगा, हा कुठेही जात नाहीये. तू थांब थांब. अगं मी कुठे प्यायलोय, मी ठीक आहे. आणि मी इथेच राहतो, लांब नाही राहत ना. मी भेटतो ना उद्या तुला. ओके, बाय. मग मला घरी पोचल्यावर मेसेज करशील? हो हो, करेन. पक्का? पक्का. आई रक्ताची शपथ. आई रक्ताची शपथ. ओके, जा. बाय. चल, बाय. बाय बाय. बाय बाय. गेला शिवा. गेला. हाय हॅलो आणि भेटणे, कधी चहा कॉफी बहाणे, नजरेचे इशारे, जिंदगीचा मग किस्सा चाले. टेडी मेडी जोडी आहे अतरंगी, कॉम्प्लिकेटेड आहे तरी वाटे ऑसम छान. छोटी छोटी खोटी लव्ह स्टोरी, छोटी खोटी लव्ह स्टोरी, लव्ह स्टोरी, छोटी खोटी लव्ह स्टोरी, लव्ह स्टोरी. काय ग, हसायला काय झालं? हा, नाही मला काय नाही झालं. माझं मस्त चाललंय, एकदम टिप टॉप. बाय द वे, आय डिडंट नो की तुला अर्जुन आवडायचा. मला माहीत असतं तर आय वुडंट हॅव. चिल ग, माझं काही प्रेम नव्हतं त्याच्यावर. अट्रॅक्शन होतं फक्त, बस. ओ, चला मग सुरू करा. काय? अगं, एरवी जेव्हा मी नवीन मुलाला घरी घेऊन यायचे तेव्हा दुसऱ्या दिवशी एक भलं मोठं लेक्चर ऐकवायचीस की शेरील, तुला हे करून काय आनंद मिळतो, तू अशी का वाग, व्हॉट इज रॉंग विथ यू, हे ते वगैरे वगैरे वगैरे. म्हणून म्हटलं सुरू करा. मी का बोलू? शेरील, इट्स युअर लाईफ. तो तुझा पर्सनल चॉईस आहे. कोण आहेस तू? माझी मैत्रीण कुठे आहे ग? गौरी नाव आहे तिचं. तू गिळलंस ना तिला? हा, हे बघ, तिला बाहेर काढा, नाही तर मी हात टाकून बाहेर काढून. माझी मैत्रीण आहे, असं वागू नको तिच्याशी. काय चाललंय तुझं? काय ग, शिवाचा मेसेज आला होता तुला? मेसेज? हा, काल नाही का तू त्याला आई रक्ताची शपथ घ्यायला लावलीस, मेसेज करशील ना विचारलंस, म्हणून विचारलं. केला का त्याने नाही मेसेज? केला ग. भेटू दे फक्त, धपाटेच घालते. माजोरडा आहे खूप. गौरी, गौरी काय चाललंय? हां, मला वाटतं हे नाटक खूप सिरियसली घेतलंस तू. कसलं नाटक? हेच बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं. असं काही नाहीये. हो का? पण त्याचा जो काही प्रभाव आहे ना तुझ्यावर, तो मला खूप आवडतोय. तू एकदम कमाल आहे, माहितीये? प्रभाव? हो. उठ, दिसत नाहीये का तुला? आणि काल तर तू चक्क दारू पिऊन आली सगळं. हे बघ, दारूचं म्हणत असशील ना तर अर्जुनला फोन करायला कॉन्फिडन्स हवा म्हणून थोडीशी घेतली होती. काय म्हणजे तू कन्फ्युज केलंस? सी,
आता ह्याला काय म्हणशील? तू का लोड घेतेस? असं काही नाहीये. लोड घेतेस? ए तुला एक गोष्ट सांगू का? आपल्याला कोणी आवडलं ना की आपण त्याच्यासारखं वागायला लागतो, त्याच्यासारखं बोलायला लागतो, सगळं त्याच्यासारखं करायला लागतो. शेरिल, तू आज लंच नको बनवूस. का ग? कारण तुझ्या डोक्यात हा जो खयाली पुलाव शिजलाय ना, तो पुरेल तुला. नाही, खयाली पुलाव वगैरे काही मला माहित नाही, पण मला मटण भाकरी खायची आहे कन्फर्म आता. ए बदल तर कन्फर्म झालाय, कन्फर्म झालाय. हे घ्या प्रूफ. खबर एकदम पक्की आहे. त्यांच्यात प्रेम आहे आणि ते लग्न करणार आहेत. माझे पैसे ते दोघं लोणावळ्याच्या दिशेने निघालेत. अगं डोंगर इकडे आहे, काय बघतेस माझ्याकडे? मला चहा पिताना काही लागत नाही. काय कमाल आहे रे हे. मला ना असंच हिमालयात जायचंय, निदान 15 दिवस तरी. नो मोबाईल, नो फोन कॉल्स, नो रेंज, ओळखीचं कोणीच नको, फक्त मी आणि चहा. नाही नाही नाही, फक्त तू, मी आणि चहा. तू का? जहा गौरी वहा शिवा. तू काय माझा बॉयफ्रेंड आहेस मी तुला न्यायला? हिमालयात जाण्यासाठी तुझा बॉयफ्रेंड बनावं लागेल? फालतू डील आहे, कॅन्सल. बरं गौरी, मला सांग, लाईफ मध्ये घेतलेला असा डिसिजन ज्याने तुला नंतर रिग्रेट झाले? आता घेतलाय ना तो. मला माहिती आहे मी नंतर रिग्रेट करणार आहे. हा शुद्ध हलकटपणा आहे माने. हो, मग तुम्ही जे आमचे पेपर घेऊन जाता आणि रद्दीचे पैसे घशात घालता ते? धनंजय माने इथेच राहतात का? नशीब हा पिक्चर तरी बघितलायस. बरं मला सांग, सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? भीती असं नाही, पण मला प्रेमात नाही पडायचं. का? हा, म्हणजे मी माझ्या आजूबाजूला असे बरेच कपल्स पाहिलेत जे सुरुवातीला मैंने प्यार किया म्हणत हनीमून पिरियड एन्जॉय करतात आणि नंतर हम आपके है कौन म्हणत शिव्या देऊन निघून जातात. सो हे प्रेम बिम मला नको बाबा, मी अशीच बरी आहे. अगं गौरी, प्रेम घडून येतं ग, घडवून आणता येत नाही. वेळ दे, होईल तुला पण. तुला उगाचचा कॉन्फिडन्स आहे माझ्यावर. अगं एकदा प्रेम करून तर बघ, सगळं बदलेल. चला निघूया. काय चहा संपलाय, पाऊसही थांबत नाहीये. चला. चला. लोणावळ्याला गेला होतात? हो, काय भारी सीन होता माहितीये, मज्जा आली खूप. भिजलात पण ना? हो. अगं ते काय ठरवून नव्हतं केलं, अचानक पाऊस आला आणि भिजलो. त्या त्याने चहाची पण सोय केली होती. अगं काय कमाल वातावरण होतं माहितीये. तू पण गेलं पाहिजेस तिकडे, कमाल स्पॉट आहे तो. हो हो, जाईन ना, नक्की जाईन. बाय द वे, तुझा फोन कुठे आहे? असेल पर्स मध्ये. का ग? या बॅगेत. अच्छा. तुझ्या बॉसचे 4 फोन मला आलेत. तुम्ही जा पावसात भिजायला, फोन उचलते मी.
हॅलो हा सॉरी चंद्रावर गेली होतीस? फोन का स्विच ऑफ होता? मॅम माझा फोन सायलेंटवर होता आणि मी तो बॅगेत ठेवला म्हणून मला काही एक्सक्युजेस ऐकायचे नाहीयेत. कस्टमरला आपले डिझाईन आवडलेले नाहीयेत. सो प्लीज कॉल हर आणि तिला काय डिझाईन हवेत, तिला काय पॅटर्न हवेत ना ते एकदा विचारून घे. एकतर व्हॉट शी इज सेइंग आय कांट अंडरस्टँड ॲट ऑल. सो प्लीज कॉल हर आणि काय हवंय ना ते मला 2 दिवसात रेडी करून पाहिजे. अदरवाईज कोकणात जायचं बॅग भरून. ओके? सो गेट बॅक टू वर्क ॲज सून ॲज पॉसिबल. इडियट. काय झालं? नेहमीच आहे रे, सगळी मेहनत ही करणार, सगळी म्हणजे डिझाईन पॅटर्न न्यूनेस सगळी मेहनत ही करणार, पण क्रेडिट मात्र ती घेऊन जाणार. आणि ही काही न बोलता दारात तोंड पाडून उभी राहणार. बास. जिथे रिस्पेक्ट नाही, क्रेडिट नाही, तिकडे टाइम वेस्ट का करतेस? दमले मी आता हे सांगून. मग काय करू? नाही सांगा ना काय करू? जॉब सोडू? इंडिपेंडंट काम करू? सगळंच तर मनात आहे, इम्प्लिमेंट कर. ए शिवा, तुझा हा जो हॅपी गो लकी ॲटिट्यूड घेऊन ना सगळे प्रश्न नाही सुटणार. ए तू भित्री आहेस, तुला ना सवय झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीला तो बँकेकडून येणारा मेसेज असतो ना पगाराचा, तो वाचायची. आता तुला ती सवय जपायची आहे की स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची हे तू ठरव. आणि माझ्यावर चिडायचं नाही हा. जिथे चिडायचं आहे ना तिथे चिड. मस्त चहा आहे. हॅलो सॉरी, आज ना मला काही काम करायला जमणार नाही, सो तू कर. तू? अरे तुरे करायला काय मैत्रीण आहे मी तुझी? मैत्रीण? तुझी लायकी आहे का ग माझ्याशी मैत्री करण्याची? आणि काय ग, कितीला विकत घेतली तुझी फॅशन डिझायनरची डिग्री? एक्सक्यूज मी. ए माझं संपलं नाहीये अजून. आधी नीट ऐकून घे मग बोल, नाहीतर एक काम कर ना, बोलूच नकोस. गटाराचं झाकण ना बंदच छान वाटतं. साली काय ग, तुला साधं कलर विल पण माहित नाही आणि तू मला शिकवते? हा आता मलाच तुझ्यासोबत काम नाही करायचंय डुचके. माझं रेजिग्नेशन मेलने येईल, आपण डायरेक्ट मार्केटमध्ये भेटू. चल ठेव फोन चाटर पक्षी साली. शाटर पक्षी काय? तिची शिवी आहे. काय भारी वाटतंय. कमाल. फ्री. कमाल. भारी. फ्री. हे पण तू आता हे सगळं मॅनेज कसं करणार? माझे चार्जेस, रायटरचे चार्जेस, घरचा रेंट, महिन्याचा खर्च. आता नवीन बिझनेस करणार, तो फ्रीमध्ये नाही होणार. त्यासाठी पैसे लागतात जे महिन्याच्या सुरुवातीला आपल्या बँकेत येतात. हे पण त्याचा विचार तिने केला असेल. ऑब्व्हियसली. हो ना ग, केलायस ना विचार? कसला पलटी मारू आहेस रे तू? तूच बोललास ना इंडिपेंडंट हो, मंथली पगाराची सवय सोड, स्वतःची आयडेंटिटी क्रिएट कर. तुझ्या बोलण्यावरने एवढी मोठी रिस्क घेतली मी. मी म्हणालो विहिरीत उडी मारतं मारशील. मला पोहता येतं शिवा, मी कोकणातली आहे. हो, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. विहिरीत एकटं पोहण्याची मजाच काही और आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा गौराबाई. वेड जीवा लागे पुन्हा मन आता
गुरुजी हं, चहा आणू का? नको. मी बाहेरचं अन्न ग्रहण करत नाही. मग तुम्हाला आणि आम्हाला तुमच्या घरातून चहा आणू का? हं? शिवा, सिरियसली बोलतो यार. अगं चिल घे ग गौरी, कशाला एवढं टेन्शन घेतेस? आणि शिवाची पत्रिका ना सहज मागवली असेल. नाही ग शेरील, बाबा आधी पत्रिका जुळवणार. मग तुला पत्रिकेत नेमकं चेक काय करायचंय? 35 गुण जुळलेत. गौरी बाळा, तुझं नशीब चांगलं नाहीये, कारण तुझे आणि या वात्रट मुलाचे 35 गुण जुळलेत. हो, वात्रट कोणाला बोललात? हा? शिवा, फोकस. तुला कळतंय का आपले 35 गुण जुळलेत? कॉंग्रॅच्युलेशन, आपण 5 झालो. अरे मूर्ख, याचा अर्थ आपण एकमेकांसाठी ऍप्ट आहोत. ही पत्रिका बाबांनी बघितली ना तर दुसऱ्या दिवशी आपलं लग्न लावून देतील. ओ वाव, हॅपी मॅरिड लाईफ, हॅपी मॅरिड लाईफ. गप ग. गुरुजी, तुम्ही जर सुंदर असता ना तर मी तुमची पप्पी घेतली असती, पण सध्या फ्लँकीज घ्या. शिवा, हा? इकडे ये. हे लग्न कोकणात होणार आहे, म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीने होणार. हो. मी ना पैठणी नेसते, तू काय घालणार? आय हा? आई जी सांगणार ते घालणार. अरे तुम्ही गप्प बसा रे जरा. गुरुजी, हं? तुम्हाला पत्रिका बदलावी लागेल. का? शिवाची पत्रिका अशी बदला ना की ज्यामध्ये जास्तीत जास्त 3 गुण जुळतील. काय अभद्र बोलता तुम्ही? हाच ऑप्शन आहे गुरुजी. नाही नाही, मी तसं काही करणार नाही. मी तुम्हाला 2000 देईन प्लीज. अरे, मी तुला एक संस्कारी मुलगी समजत होतो. 4000. तुमच्यासारखे मुलांना आई वडिलांना फसवतात. 5000 फायनल. नाही चल गौरी, माझ्याकडे अजूनही गुरुजी आहेत. नाही नाही, ठीक आहे, 5000 चालतील. पण आमच्यासारखी मुलं पॅरेंट्सला फसवतात ना. चल गौरी. नाही नाही, 4000 पण चालतील. पण हिच्यासारखी संस्कारी मुली अशी कामं करत नाहीत ना. चल गौरी. अहो, 2000 पण चालतील. अहो पण हे अभद्र काम आहे ना. चल गौरी. नाही नाही, हे 1000 तरी द्या. तेवढं तरी करू शकता ना तुम्ही. आता तुम्ही बोलताय म्हणून. आता सोड ना, लग्न करायचंय का? आता तुम्ही बोलताय म्हणून आम्ही हे अभद्र काम करतोय, नाहीतर आम्ही अशी कामं करत नाही. बघा, आता बघा, पत्रिका बघा, पण शनी जुळलीये, हो हो. हात पण पकडला. मी काय म्हणते, तू ना नवीन पत्रिका नको बनवूस, लग्न करून टाका. ते ठीक आहे, पण माझा 1 मार्क कुठे गेला ते सांगा. गुरुजी, आत्ता तरी चहा पिणार का? हा, नाही ते मी बाहेरचं अन्न. हं? नाही, चालेल, चहा चालेल मला, पण त्यात थोडं आलं, सुंठ आणि दालचिनी टाकायला सांगा. फोडणी जिऱ्याची देऊ की इलायचीची? काय रे, मला तर वाटलं पंडितच्या मुलीशीच लग्न करतोयस. तू असताना दुसऱ्या कोणाशी लग्न करेन का मी? मी तुला भाव पण नाही देणार. का? मी कशाला भाव हा देऊ ताई. तुला? अगं ही काय घरीच पोच. लागले गेम साली फुलटू लागले छोटी छोटी खोडी लव्ह स्टोरी. हाय हॅलो आणि भेटणे, कधी चहा कॉफी बहाणे, नजरेचे इशारे, जिंदगीचा मग किस्सा चाले. कधी रुसवे फुगवे थोडे, कधी कधी जरा प्यारी बाते, कधी टेन्शन वाले राते, मग हळूहळू जुळते नाते. टेढ़ी मेढ़ी जोडी आहे अतरंगी, कॉम्प्लिकेटेड आहे तरी वाटे ऑसम छान. छोटी छोटी खोटी लव्ह स्टोरी, छोटी छोटी खोटी लव्ह स्टोरी.